परम पूज्य पंडित श्री प्रदीप मिश्रा जी का तहे दिल से स्वागत करता हूं, उनका बहुत बहुत अभिनंदन करता हूं। और इतनी बड़ी एवढ्या मोठ्या संख्येने आपण सगळेजण जरा खाली बसा ना, इकडे बाबा, इकडे पाय, इकडे इकडे बाजूला होते बाबा, इकडे इकडे इकडे। अरे बाबा, हे जनता जनार्दनचं मला दर्शन घेऊ दे। ए इकडेची पण पाडी खाली बस। बघा, नजर पोचत नाही तिथपर्यंत माणसं आहेत, इकडे समोर पण, इकडे पण, इकडे पण, डावीकडे उजवीकडे सगळीकडे। महिला भगिनी पण खूप मोठ्या संख्येने आहेत, त्यांचे मी अभिनंदन करतो, बांधवांचं देखील अभिनंदन करतो। हनुमान चालीसा ट्रस्ट तर्फे इथल्या हनुमान गडीत हनुमानाच्या भव्य मूर्तीच्या स्थापना आपण करत आहे। 111 फूट उंच हनुमानजी इथं विराजमान होणार आहेत आणि अयोध्याहून कलश आपण इकडे पाठवलेला आहे, तो पोचला ना इकडे। कालच हनुमान अयोध्यावरून कलश पण आलेले आहेत। हा मी दिला, मला माहित आहे ना, तिकडे आपले सगळे होते। आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो। खरं म्हणजे आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांचं मनापासून मी अभिनंदन करतो, त्यांनाही धन्यवाद देतो की एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोक एकत्र या शिवपुराण कथेसाठी आपण एकत्र आणण्याचं काम केलंय, त्याबद्दल मनापासून आपल्याला शुभेच्छा, धन्यवाद। मला विश्वास आहे की पवनसुत हनुमानाच्या कीर्तीला साजेशी ही भव्य दिव्य 111 फुटाची मूर्ती लवकरच इथे स्थापन होईल, त्याचाही दर्शन घ्यायला आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी संधी मिळेल। एका महापराक्रमी योद्ध्याचं हे भव्य मंदिर म्हणून हे नावारूपाला येईल, लोकप्रिय होईल आणि आपल्या सगळ्यांनाच खरं म्हणजे आशीर्वाद देखील मिळतील। आणि म्हणून मी पंडितजींना मला दादा भुसेंच्या इकडं बोलवलं होतं, परंतु त्या कार्यक्रमाला जायला मिळालं नाही, परंतु आज या ठिकाणी येण्याचं भाग्य मला मिळालं, संधी मिळाली, मौका मुझे मिला है। इसलिए मैं आपको बहुत बहुत धन्यवाद देना चाहता हूं, आपका फिर एक बार स्वागत करता हूं। आणि आपण सगळे भाग्यवान आहात, या ठिकाणी शिव महापुराण ऐकण्याची संधी आपल्याला मिळतीये। लाखो लोक, किती दिवस आहे, 5 दिवसामध्ये लाखो लोक इथे येतील आणि आपलं या शिव महापुराणाचं श्रवण करतील। आणि म्हणून आपल्या सगळ्यांना पंडितजींचे अनमोल प्रवचन ऐकण्यासाठी लाखो शिवभक्त आणि राम भक्त देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। आपल्या प्रवचनाच्या माध्यमातून सनातन धर्माचं भव्य आणि बहुमूल्य विचार तळागाळामध्ये रुजवण्यासाठी पंडितजी प्रयत्नशील आहेत, त्याबद्दल पंडितजींचं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन। 2 वर्षापूर्वी हनुमान चालीसा पठणाला ज्याने विरोध केला, त्यांच्या सत्तेच्या लंकेला हनुमानाच्या कृपेने लंका दहन झालं आणि परिवर्तन झालं आणि राम लल्ला आणि राम पवनसुत हनुमानाच्या आशीर्वादाने सगळ्यांच्या सर्वसामान्य लोकांच्या मनातलं सरकार स्थापन झालं। आणि म्हणून एका महिला भगिनीला आणि आमच्या या रवीला किती दिवस जेलमध्ये टाकला, 14 दिवस
जेलमध्ये टाकण्याचं काम केलं, त्यांचं सरकार बदलण्याचं काम मी केलं. आणि म्हणून खरं म्हणजे खोट्या अहंकाराची कधी सत्तेची हवा डोक्यात जाता कामा नये. अयोध्याला 22 तारखेला जायचं आपल्याला सगळ्यांना, 22 तारीख. आणि म्हणून आपण जसं म्हणाला, बाळासाहेबांचे विचार घेऊन आपण पुढे चाललोय. बाळासाहेबांनी हिंदुत्वाचा झेंडा सतत फडकवत ठेवला, परंतु काही लोकांनी सत्तेसाठी अहंकारापोटी तो झेंडा खाली ठेवला. बाळासाहेबांचे विचार विसरले, पण आम्ही बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार कधी सोडणार नाही, कुठली तडजोड आम्ही करणार नाही. आणि म्हणून आपल्याला एवढंच मी सांगतो, ज्या राज्यामध्ये हनुमान चालीसाला विरोध, ते राज्य काय कामाचं? ज्याला जय श्रीरामाला विरोध, ते राज्य काय कामाचं? तमाम लाखो करोडो राम भक्तांची इच्छा होती, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती की अयोध्येमध्ये राम मंदिर व्हावं. आपल्या सगळ्यांची इच्छा होती. ती इच्छा या देशाचे प्रधानमंत्री आदरणीय मोदी साहेबांनी पूर्ण केली.